अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्रामधील अध्याय 8. श्री गुरुनी अंबा विधवा स्त्रीला शनी प्रदोष व्रत महात्म्य सांगून तिच्या मंद मुलाला ज्ञानी केले. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री दत्तात्रेयाय नमः. श्रीपाद श्री वल्लभाय नमः. श्री नृसिंह सरस्वत्यै नमः. नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्ण महिमा निरूपिलासी. श्री गुरु राहिले किती दिवसी. वर्तले पुढे काय सांगा तू श्री गुरुमूर्ती कृपा सिंधू. माझे म्हणे लागले वेदू चरित्र एकता महानंदू. अति उल्हास होत असे परे सोनिया शिष्याचे वचन संतोष सिद्ध अति गहणू सांगता झाला विस्तारून. श्रोते तुम्ही अवधारा गोकर्ण क्षेत्री श्रीपाद यती राहिले वरुष 3 गुप्ती तेथोडे श्री गुरु पर्वता येती लोकानुग्रहासी. ज्याचे चरण दर्शन करिता जाणा समस्त तीर्थांसमान जाणा चरण पवित्रम विदतम पुराणम. वेदश्रुती बोलती समस्त तीर्थ गुरुचरणी तो का हिंडे तीर्थ भुवणी भक्तानुग्रहा लागुणी. जाता प्रियसा मास 4 क्रमणी तिथे आले निवृत्ती संगमाते दर्शन देती समजताते. पातले तया कुर्वापूर्वी कुर्वापूर महाक्षेत्र कृष्ण गंगा वाहे तरी तीर महिमा सांगता अपार. भूमंडळात दुर्लभ तेथील महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा. पुढे असे देखील अखिल चरिता एका श्रोते एकचित्ते श्रीपाद राहिले कुर्वापूर्वी ख्याती जाहली भूमीवरी प्रकटे महिमा अपरंपारी. सांगता विस्तार असे देखा जे जड भजती भक्तीसी सौख्य पावती अप्रयासी. लक्ष्मी कन्या पुत्रेसी जे जे चिंतीचे फळ पावती. समस्त महिमा सांगावयासी विस्तार होईल बहुअसी. नामधारका प्रियसी सांगेन किंचित तुझा आता. पुढे अवतार होवी गती सांगेन ऐक चित्ती. श्रीपाद गुरुवापूर्वी असती कार्याकारण पुढे असे अवतार होवी या कारण सांगेन त्याची पूर्वकथन. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी. त्याची भार्या होती एका नाम तया अंबिका. सुशील आचार पती सेवका महापुण्य सती देखा. तिये पुत्र होऊनी मरती पूर्व कर्मफळ अर्जती. अनेक तीर्थ आचरती तिने केली परियसा. ऐसे असता होणार गती. पुत्र झाला मंदमती माता स्नेह करी प्रीती अपूर्व आपणासी म्हणून. वर्धता माता पिता घरी विप्रात्मज वाढला प्रीती करी. व्रत बंद करीती कुळाचारी वेदाभ्यास घालवी. विद्यान येत या कुमरा मंदमती अज्ञान बधिरा. चिंता वर्ते त्या द्विजवरा म्हणे पुत्रा मंदमती. अनेक देव आराधुनी पुत्र लाधलो कष्टुनी. प्राचीन कर्म न सुटे म्हणून चिंता करी अहोरात्री. अनेक परी शिकवी त्यांसी ताडन करी बहुवसी. हुख होये त्या जननीसी वर्जी आपुले पतिते. पतीसी म्हणते नारी पुत्र नाही आम्हा घरी. कष्ट करुणी नाना परी पशिले एका बाळकासी. विद्या न ये वेदयासी वाया मारुक कष्टसी. प्राचीन कर्म असे त्यासी मूढ होऊनी उपजावे. आता जरी तुम्ही यासी ताडन कराला हरणीशी. प्राण त्यजिन हा भरवसी म्हणून विनवी पतीसे. स्त्रियेचे वचन ऐकुणी विप्र राहिला निश्चिंत मणी. ऐसे काळ क्रमणी होते तया ग्रामांतू. वर्तता पुढे तया स्थानी विप्र पडला असमाधानी. दैव वशा करुणी पंचत्व पावला परियसा. पुत्रासहित ती नारी होती तेथे कुर्वापुरी याचुनी. आपुले उदर भरी जीवित्व करी येणे परी. विप्र स्त्रियेचा कुमार देखा विवाह झाला योग्य निका. निंदा करीती सकळ लोका मतिहीन म्हणून तयासी. कन्या न देती तयासी कोणी समस्त करिता ती दूषणी. म्हणती काष्टे वाहे का पाणी उदर भरी याने विधे. समस्त ब्राह्मण म्हणती तयासी दगडा परी जन्मलासी. लांछना आणले वंशासी. अरे मूर्खा कुळनाशका. तुझे पितयाचे आचार ख्याती असे 4 राष्ट्र. जाणे धर्म वेदशास्त्र त्याचे पोटी तू जन्मला. बोल आणले पितयासी पातले आतर. पितर अधोगतीसी भिक्षा मागुनी उदर भरीसी. लाज नये कैसे तुझे जन्मोनी तू संसारी. काय करावे पिशत्वा परी अथवा गंगा प्रवेश करी. त्यजरे प्राण म्हणत असे. ऐसे ऐकुणे ब्रह्मचारी दुःख करी नाना परी. मातेसी म्हणे ते अवसरी त्यजने प्राण म्हणत असे. निंदा करीती सकळी मज असोनी देह कवण काज. पोषू न शके माते तुझे जाईन अरण्य वासासी. ऐकोणे पुत्राचे वचन माता करीती अति चिंतन. शोक करुणी अति गण प्रळापीतसे ते नारी. माता सूत दुःख करी तू गेला गंगा प्रवाहा. तू देखे ऐकिले जगत दुधरित. श्रीपाद योगी स्नान करिता जाऊनी लागती दोघे चरणी. विनविता ती कर जोडीने वासना असे. आमचे म्हणे प्राण त्यजू दंगे तू निरोप द्यावाचे आम्हासी. सद्गती होऊन या कारणेसी आत्महत्या महादोषी. म्हणून मानविनत कृपा सिंधू ऐकोणी विप्र सतीचा वचन. पुसती श्रीपाद कृपा करुण. काय संकट तुमचा मन त्यजने प्राण कवण गुणे. विप्र स्त्रियेत एक वेळा जांगता जाहली दुःख सकळा. म्हणे स्वामी भक्त वत्सला तारावे आम्हा बाळकासी.
पुत्र विणे कष्टल भारी अनेक तीर्थे पादचारी केले व्रत पूजा करी सकळ देवा आराधिले व्रते उपवास सांगू किती करीत जाहले अपरिमिती जाहला पुत्र महाद्रुमती निंदा करीती सगळे जन वेदशास्त्र संपन्नू पती माझा ब्राह्मणू त्याचा पोटी जाहला दिनू मंदमती दुरात्मही कृपा करी गा श्रीपादयती जन्मोजन्मी ऐसी गती पुत्र न व्हावा मंदमती ऐसा प्रदा तू सांग मज कृपा सागरू दैन्या हरणा म्हणून धरिले तुझ चरणा शरणागता कराव्या रक्षणा आलीसी कृपा सिंधू जन्मून या संसारी कष्ट केले नानापरी न देखेचे सौख्य कुसरी परी व्याले पुत्र न राहती वांचून या हा एक सुत शेळीच गास तण लोंबत वृथा जन्म झाला म्हणत विनवितसे कुरुसी देवा आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पूज्यमान पुत्र पावणे ऐसा तू पूज्य जगत्रासी सकळ लोक त्यासी वंदिते ऐसा पुत्र होणार गती उपाय सांगे श्री गुरुयती म्हणून चरणा लागली त्याचेळी माते उद्धार गती नवे मागुती पुनरावृत्ती पुत्रुचे सकळ स्वर्ग प्राप्ती लादती ऐसी निरूपावी वासनासी माझा म्हणे पुत्र व्हावा ब्रह्मज्ञाने बाळपणेच पाहुणैने पूज्यमान समस्तांसी श्रीपाद ऐकुणी तींचे वचन सांगती कृपा भक्ती वचन करी बुवा ईश्वर आराधना पुत्र होईल श्रीहरी ऐसा गवळी यांचा करी देखा कृष्ण उपजना जो कर्णिका व्रत केले गवळी ऐका ईश्वराची आराधना ऐसे तैसे आराधी तू ईश्वरू पुत्र पावसी हा निर्धारो तुझा म्हणीचे असे भरे लाधसी म्हणते श्रीपाद देव विप्र स्त्री म्हणे तिये वेळी व्रत कैसे केले मोळी कैसे पूजले चंद्रमळी विस्तारावे मजप्रती तैसेच करणे व्रत आपण म्हणून लागतेच चरण कृपामूर्ती सद्गुरु कारणे सांगता जाहला तिये वेळी म्हणते श्रीपाद तियेसी ईश्वर पूजी तू प्रदोषी मंदवादी विशेषी पूजा करी व भक्तीने पूजा देखील जगवळीनी विस्तारच एक स्कंद पुराणी सांगेने कथा ऐकसे गुणी म्हणते श्री गुरुसी तियेसे ऐकून श्री गुरुचे वचन संतोष झाला विप्रांगणा जावणी लागे श्री गुरुचरण विनविती जाहले तिये वेळी विप्रस्ती म्हणून स्वामी व्यासी अभिनव माते निरूपेसी देखील पूजा प्रदोषी पुत्र जाहला कृष्णा ऐसा आपण केलिया पूजा करी फळ पावेन निर्धारी पूर्वी जाहली कवणीये परी विस्तारावे दातारे श्री गुरु भांगती तियेसी सांगेन ऐक एक चित्तेसी उज्जनी नाम पदनगरेसी जाहले विचित्र परियसी नगा तया नगरी चंद्रसेनू राजा होता धर्मज्ञानू त्याचा सखा असे प्राणू मणिभद्र म्हणजे परियसा सदा ईश्वर भक्ती करी नाना पूजा अपरे भोळा देव प्रसन्न करी दिदिला चिंतामणी एक कोटी सूर्यांचा प्रकाशू माणिक शोभे महासुरसू कंठी घाली सदा हर्षू तया मणिभद्र राजा सखा तया मणीचे लक्षण सुवर्ण होती लोह पाषाण तेज फाकली ज्यावरी जाण कणक होये परियसा जे जे चिंतिती मानसी त्वरित पावे स्मरणेसी ऐसा ख्याती माणिकासी समस्त राजे कांक्षा करीती इच्छिती मागिती किती एक मागो पाठविती माणिक बलात्कारे घेणे एक राजवांचित परियसा म्हणती क्रिया करून देखा आपणा द्यावे ते माणिका जरी न देशी स्वाभाविका युद्धा लागी येऊ म्हणती राज समस्त मिळवणी पात्रा नगर त्या उज्जनी अपार सैन्य मिळवणी क्षोणी वेष्टीला दया नगरासी त्या दिडी शनिवार त्रयोदशी राजा बैसला पूजेची शंकाणधरी मानसी एक चित्ते पूजितसे कलेश्वर लिंगासी पूजा करिता राजा हृषी गवळिया कुमार पहावे असे आले तया शिवालया पूजा पावणी शिवाचे मूल म्हणती गवळियांचे खेळू चला आम्ही ऐसेचे लिंग करुणी पुंजू आता म्हणून विनोद करुणी आपले गृहा सन्निधान एकवटोणी पाषाणी कल्पिले तेथे शिवालया पाषाण एक करुणी लिंग पूजा करीते बाळक सांग नाना प्रीचे पात्री सांग कल्पिली तेथे पूजेसी षोडशोपचार पूजा कल्पिती उदक नैवेद्य समर्पिते ऐसे कौतुके खेळती तया गोप कुमारका गोपिका स्त्रिया घेऊन वृत्तांत नेहती बोलावून भोजन कारणे म्हणून गेले सकळ बाळका त्यातील एक गोपी सुत न ये भुवणा लिंग जोडून त्याची माता जवळी घेऊन अमारी आपले पित्रासी म्हणे कुमारा भोजनासी चला धरा जाहरी निरशी काया केल्या नवचे परियसी तया गोप कुमार कोप करुणी गते गवळीनी मोडी पूजा खेळांगडी पाछाना दुरी टाकूने गेली आपुली मंदिरासी पूजा मोडीता तो बाळकू प्रलाप करतेसे अनेक मूर्छा येऊनी क्षण ऐकून पा पडिले भूमी अवधारा लये लावणी लिंगस्थणी प्राण तेजू पाहि निर्वाणी प्रसन्न झाला तो शूळपाळी तया गोप सुतासी शिवालय रत्नखचित सूर्या तेजे शोभित लिंग दिसे रत्नखचित जागृत झाला तो बाळकू निज रूप धरुणी गोवरी रमणू उठवे बाळक कर धरणू वर माग म्हणे प्रसन्न होऊन जे वांछिसी ते देईन बाळकून विश्वारासी कोपण करावे मातेसी पूजा मुडीले ते प्रदोषी क्षमा करणे म्हणत असे ईश्वर भोळा चक्रवर्ती वरु दिदला वर बहुत रीती प्रदोष समय पूजा देखती गौळीने होय देवजननी
तिचे आपले पुत्रा परी जे जे माणे तू इच्छिसी पावेल वेगी धरी म्हणसी अखिल सौख्य तुझे वंशी पुत्र पौत्री नांदिल प्रसन्न होणी गिरिजापती गेले लिंगालय गुप्ती शिवालय राखिले रत्नखचिती गवळीया घरी तिची येतरे कोटी सूर्यप्रकाश शिवालय दिसे अतिसुरस लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिनकर आले होते परराष्ट्र राजा विस्मय करी महाचोज चांडुनी द्वेष बोलती ओजा भेटू म्हणती रायासी पहा हो पवित्र नगरातू सूर्य झाला असे उदितू राजा असे पुण्य बहुपुण्यवंतू ऐसिया असे विरोध काय म्हणून पाठविती सेवकांसी भेटो म्हणती प्रीतीसी राजा बोलावे तयांसी आपले गृहानगरांतू इतुके होता उजारी राजा पुसती प्रीती करू रात्री असता अंधकारे उदय जाहलो केवी सूर्यो राजा चंद्रसेन सहित पहावे येते ते कौतुकार्थ रत्नखचित असे विचित्र शिवालय अनुपमे त्याने चिये परी गवळीया सदन विराजमान अति गहन पुसता झाले आपण तया कवळीय कुमारकासी सांगितला सर्व वृत्तांतू संतोष करीती ती राज समस्त गवळीया राजा तू होय म्हणत देती नाना देश संपदा निघून गेला राजा सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ क्षणी प्रदोष पूजा सकळ भय कैंचे तया राजा गवळीया कुमार घेऊन निरवरा मातेस सांगे सविस्तरा येईल पुढे तुझे उदारा नारायण उतरोणी ऐसे ईश्वर दिलावरू संशय धरी निर्धारो प्रसन्न झाला कर्पूर गौरू देखिले पूजा प्रदोषीचे मोडील ऐसे पूजा म्हणून म्या मागितले असे शूल पाणी क्षमा कोणी घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेसी ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजा ऐसे फळ श्रीपाद सांगती तिये वेडा तया विप्रस्त्रियेसी तुझे म्हणी असे जरी होईल पुत्र माझा सरी संशय सोडून सांडून निर्धारे शनी प्रदोषी पूजी शंभू ऐसे म्हणून श्रीपाद देव चक्रवर्ती भेटला देव विप्रस्त्रिये पाहुणी भाव प्रसन्न होती ती येवेळी बोलावणी त्याचे कुमारकासी हस्त ठेवितो मस्तकांसी मस्तकेसी ज्ञान झाले तात्काळीसी त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ वेदशास्त्राची तर्क भाषा म्हणता झाला अति प्रकाश विस्मय झाली अस्मा सहसा विप्र म्हणते आश्चर्य विस्मय करुणी विप्रवणिता म्हणे ईश्वर हा निश्चिता कार्याकरण अवतार होता आला नरदेह ठरवणी पूर्वजन्मींचे पुण्यार्जित जोडले आम्हा निश्चित जो भेटला श्री गुरुनाथ म्हणून नामी क्षणक्षणा म्हणे ईश्वर तुझी होसी पूजा करणे तुझं मी प्रदोषी मिथ्या नव्हे तुझं वाक्यासी पुत्र होवे तुझा ऐसा ऐसा निश्चय करुणी पूजा करी ती येऊनी प्रदोष पूजा अति गहणे करी श्रीपाद रायासी पुत्र तिचा झाला ज्ञानी वेदशास्त्रांचा संपन्नी पुण्य झाला अति गहणे सर्वांनी अधिकता विवाह झाले मग तयासी पुत्र पौत्री नांदे हरुषी श्री गुरु कृपा होय जयासी असे होय अवधारा ऐसा श्री गुरु कृपावंत भक्त जना असे रक्षित एक शिष्या एक चित्त नामधारका श्रीमंता नामधारक भक्तांचे सांगे सिद्ध विस्तारसी परिसाप समस्त भक्त हरुषी म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचरित्र परम कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत उपाख्यान सिद्ध नामधारक संवादे मूढपुत्र जननी सह कृष्णात स्वामी संदर्शन शनी प्रदोष महिमा वर्णन पंडित कृतम नाम अष्टमोध्याय प्रसंग 8 ग्रंथ संख्या 1183 श्री गुरुनाथार्पणमस्तु शुभम भवतु।